नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण चहासाठी मसाला बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी साहित्य घेतले. सुंठ घेतली आहे, मी अशी सुंठ घेतली. मसाला वेलची घेतली आहे, हिरवी वेलची घेतली आहे, हे जायफळ घेतलं आहे, मिरे घेतले, दालचिनी घेतली आहे, लवंग घेतली आहे, खडीसाखर घेतली आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर बडीशोप घाला, नसेल आवडत नाही घातली तरीही चालेल. आता सुरुवातीला काय करायचं, आपण ही सुंठ बारीक करून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यात हे सगळं साहित्य घालून बारीक करून अगोदर सुंठ खलबत्त्याच्या दगडाने बारीक तुकडे करून घ्यायचे. आधी त्याची पूड करून घ्यायची आणि हे सगळं एकत्र करून हे सर्व एकत्र करून आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर हे बघा, ह्याची मी अशी बारीक पावडर करून घेतली आहे. सगळं एकत्र करून आता हे चाळणीने चाळून घ्यायचे, वाया जाऊ नये म्हणून हे चाळणीने असं चाळून घ्यायचे. हे असे मोठे मोठे कण राहतात ना, तर हे सुद्धा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. करून भरपूर मसाला आपला छान असा एकदम बारीक तयार झाला आहे. तर असा काचेच्या भरणीत भरून ठेवायचा आणि आपण चहा जेव्हा उकळायला ठेवतो तेव्हा तेवढाच टाकायचा त्याच्यामध्ये. चहा उकळत आला की ह्याच्यामध्ये हा घालायचा. एकदम छान आणि सर्दी खोकल्याचा जराही त्रास होणार नाही. तुम्ही जास्त चहा पिला तरीही तुम्हाला पित्ताचा त्रास वगैरे होणार नाही. 1 कप पाणी घ्यायचे आणि 1 कप दूध घ्यायचे. हे आपल्याला पूर्ण उकळून घ्यायचे. हे दूध आणि पाणी उकळलं की ह्याच्यामध्ये चहापत्ती टाकायची 2 चमचे. चहा थोडासा उकळला की आपण बनवलेला थोडासा मसाला टाकून घ्यायचा. थोडासा टाकायचा, जास्त टाकायचा नाही. आणि चांगलं 10 मिनिट तरी उकळू द्यायचं. मी ह्याच्यामध्ये साखर टाकली नाही, मी गूळ पावडर टाकणार आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये साखर टाकली नाही. तुम्हाला साखर टाकायची असेल तर ह्यावेळेला तुम्ही साखर टाकू शकता ह्याच्यामध्ये. गूळ पावडर टाकायची. हां